नमस्कार सर्वांना. तर पाठीमागच्या तासाला आपण इयत्ता 12वीच्या 5व्या प्रकरणाला सुरुवात केलेली होती. 5व्या प्रकरणातील आज आपण शेवटचा मुद्दा आपण पाहणार आहोत. संस्थानिकांचे योगदान यामधील आपण पहिला मुद्दा आपण बघितलेलं होतं. तर दुसरा मुद्दा जो आहे म्हणजेच राजश्री शाहू महाराज. पहिला जो मुद्दा होता तर महाराजा सयाजीराव गायकवाड. तर संस्थानिकांचे योगदान महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या योगदानाविषयी आपण माहिती बघितलेली होती. दुसरे जे संस्थानिक आहेत राजश्री शाहू महाराज. राजश्री शाहू महाराजांनी केलेली कामगिरी आपल्याला या 8-10 ओळींच्या माध्यमातून तर समजावून घेणे तर शक्य होणार नाही, कारण त्यांचा जीवनचरित्र जर पाहायचं असेल, त्यांनी केलेल्या सामाजिक कामगिरीविषयी जर पाहायचं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी अनेक पुस्तके वाचावी लागतील. कारण त्यांनी केलेलं काम या 8-10 ओळी तुम्हाला पुस्तकामध्ये ओझरती माहिती दिलेली आहे की शाहू महाराजांनी त्या ठिकाणी काम केलेलं होतं समाज सुधारणेविषयी. पण त्यांनी केलेली जी कामगिरी आहे आपल्याला फक्त या 8 ओळींच्या माध्यमातून पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे तेवढ्यांनाच भागणार नाही. तर आपल्याला शाहू महाराज समजून घ्यायला तर त्यांचं जीवनचरित्रावरील अनेक पुस्तके आपल्याला वाचावी लागतील, म्हणजेच आपल्याला राजश्री शाहू महाराज त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने समजेल. राजश्री शाहू महाराज हे त्या ठिकाणी कोल्हापूर संस्थानांचे अधिष्ठापती होते. राजश्री शाहू महाराजांनी आपल्या त्या ठिकाणी संस्थानामधील पदाचा वापर अतिशय त्या ठिकाणी चांगल्या कामासाठी केलेला दिसतो. समाजातील गोरगरिबांसाठी, दीनदलितांसाठी, वंचितांसाठी, आदिवासी समाजासाठी, गरीब लोकांसाठी, समाजातील अनिष्ट प्रथा, रूढी परंपरा यांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी राजश्री शाहू महाराजांनी आपल्या त्या ठिकाणी पदाचा वापर केलेला दिसतो. त्यांचे काम लोककल्याणार्थ होते. समाजातील त्या ठिकाणी गरीब जनता, त्या ठिकाणी कष्टकरी जनता कसं काय जगेल, कसं पुढं जाईल यासंबंधीचे विचार राजश्री शाहू महाराजांनी नेहमी मांडत असत. त्यासाठीच त्यांची नेहमी त्या ठिकाणी कळवळा असत. यासाठी त्यांनी अनेक प्रकारच्या शाळा सुरू केल्या, अनेक प्रकारचे वसतिगृह बांधले, महाविद्यालय बांधले, तसेच लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी राधानगरी धरण बांधलं, अनेक प्रकारच्या बाजारपेठा बसवल्या, उद्योगधंदे आणले, कारखाने आणले, तसेच त्या अनेक प्रकारच्या सोयीसवलती दिल्या. गोरगरीब जनता कशी काय त्या ठिकाणी पुढे जाते यासाठी त्यांनी विचार केला. शाहू महाराज हे त्या ठिकाणी कलाप्रेमी व क्रीडाप्रेमीसुद्धा होते. अनेक प्रकारच्या व्यायामशाळा त्यांनी बनलेलं होतं, तसेच त्या ठिकाणी कुस्तीला उत्तेजन दिलेलं होतं. अनेक मल्लांना तयार केलेलं होतं, कोल्हापूरच्या मातीत घडवलेलं होतं. कोल्हापूरच्या मल्लांना त्या ठिकाणी त्यासाठी अनुदान दिलेलं होतं आपल्या संस्थानामध्ये. मग त्याचीच परंपरा आज कोल्हापूरचे जे मल्ल आहेत तर कुस्तीमध्ये त्याचं श्रेय या राजश्री शाहू महाराजांनाच द्यावं लागेल. राजश्री शाहू महाराजांचं कार्य अतिशय मोलाचे आहे. 19व्या शतकाच्या सुरुवातीस केलेलं राजश्री शाहू महाराजांचं जे कार्य आहे ते कार्य खरंच त्या ठिकाणी अमूल्यनीय आहे. त्यांचं वर्णन त्या ठिकाणी आपल्याला शब्दात करता येणार नाही. आता आपण राजश्री शाहू महाराजांविषयी अधिक माहिती पाहणार आहोत. कोल्हापूरच्या संस्थानाचे प्रमुख राजश्री शाहू महाराजांनी ब्राह्मणोत्तर चळवळीचे नेतृत्व करत असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वासह पाठिंबा दिला. राजश्रींनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा जाहीरनामा काढला. मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. राजश्री शाहू महाराजांनी रोटीबंदी, बेटीबंदी आणि व्यवसाय बंदीवर टीका केली. आंतरजातीय विवाहाचा कायदा केला. संस्थानात कोणताही व्यवसाय कोणालाही करण्याची परवानगी देण्यात आलेली होती. राजश्री शाहू महाराजांनी केलेलं अतिशय महत्त्वाचं जे काम आहे तर ते आंतरजातीय विवाहाचा कायदा. 19व्या शतकामध्ये जातीची भावना अतिशय तीव्र होती. त्यामुळे एखादा माणूस जातीच्या विरुद्ध कुठलंही कृत्य करत असेल तर त्या कृत्याला आळा घालण्यास कृत्य जर केला असेल तर त्या व्यक्तीला समाजातून त्या ठिकाणी जातीच्या बाहेर काढलं जात असत. त्यामुळे त्या व्यक्तीला कुठल्याही जातीमध्ये घेतलं जात नसत. त्यामुळे या व्यक्तीची हाल अपेक्षा अतिशय त्या ठिकाणी निंदनीय होत असे. मग त्यासाठी सर्वात मोठं जे काम होतं तर शाहू महाराजांनी जे केलेलं होतं आंतरजातीय विवाहाचा कायदा. कोणत्याही जातीतील मुलामुलीने कोणत्याही जातीतील त्या ठिकाणी व्यक्तींशी, मुलींशी तर मुलामुलीने कोणत्याही जातीतील मुलामुलींशी लग्न करू शकतात यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाह कायदा केलेला होता. भारतामध्ये त्या ठिकाणी 18 पगड जातीचे लोक होते. तर त्याच्यापेक्षासुद्धा भारतामध्ये अनेक प्रकारच्या जाती आहेत. त्या सर्व जातीमध्ये त्या ठिकाणी
तर या जातीची बंधने अतिशय तीव्र असत. यासाठी शाहू महाराजांनी ओळखून तर जातीभेदीची त्या ठिकाणी आंतरजातीय विवाह कायदा त्यांनी केलेला होता. या कायद्याला सुरुवातीला अनेक लोकांनी टीका केली, परंतु अनेक लोकांनी त्याचं स्वागतसुद्धा केलं. आज आपण बघतो आहोत की त्या ठिकाणी जातीभेद पूर्णपणे संपलेला आहे. याचा जो पाया आहे महाराष्ट्रामध्ये, त्याची सुरुवात या शाहू महाराजांनी केली. याबद्दल त्या ठिकाणी आपल्याला अभिमान वाटतो. शाहू महाराजांनी महात्मा फुले, त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीनुसार चालायचं ठरवलं. समाजातील जे दीनदलित वर्ग आहे, ज्यांची उपेक्षा गेल्या अनेक हजारो वर्षापासून केलेली आहे, त्यांना पुढं आणण्यासाठी शाहू महाराजांनी त्या ठिकाणी खूप प्रयत्न केल्याचं दिसतं. त्यामुळे दलित लोकांना त्या ठिकाणी संधी दिलेली होती. अनेक समाजातील खालच्या जातीतील लोकांना आपल्याबरोबर त्या ठिकाणी जगता यावं, यासाठी त्यांनी अनेकांना त्या ठिकाणी आपल्या प्रवाहामध्ये आणता यावं, अनेकांना मदत केलेलं होतं. शाहू महाराज स्वतः त्या ठिकाणी दररोज एका त्या ठिकाणी दलिताच्या दुकानामध्ये चहा पित असत. त्यामुळे त्या ठिकाणी समाजामध्ये दलित, शूद्र आणि त्या ठिकाणी ब्राह्मण यासारख्या ज्या काही त्या ठिकाणी उच्च जाती होत्या, त्या सर्वांना त्या ठिकाणी हेवा वाटला आणि जातीभेदीची भावना कमी होण्यासाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केल्याचं दिसतं. त्याच्यानंतर बेटीबंदी, रोटीबंदी आणि व्यवसाय बंदी. व्यवसाय, कुठलाही माणूस कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करता येत असत, पण करण्यासाठी शाहू महाराजांनी प्रयत्न केला. पण पूर्वीच्या काळी कसा होता, लोहाराच्या व्यक्तीनं त्यांच्या वंशपरंपरागत त्या ठिकाणी लोहाराचाच व्यवसाय करायचा. चांभाराच्या व्यक्तीनं चांभाराचाच त्या ठिकाणी व्यवसाय करायचा. वंशपरंपरेने जे त्या ठिकाणी व्यवसाय चाललेले असत, तेच त्या ठिकाणी व्यवसाय करू शकत. जातीच्या बाहेर व्यवसाय केला तर त्याला जातीमधून काढून टाकले जात असत. अशा प्रकारे जातीभेदीची भावना तीव्र होती. पण या जातीच्या आधारावर ज्या प्रकारच्या व्यवसायाची त्या ठिकाणी विभागणी झालेली होती, त्या जातीच्या आधारावर व्यवसाय करणाऱ्याला त्यांनी चपराक दिला आणि त्या ठिकाणी कुठलाही माणूस कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करू शकतो, यासाठी राजश्री शाहू महाराजांनी प्रयत्न केला आणि त्यासाठीचा कायदा आपल्या संस्थानामध्ये त्यांनी कायदा काढलेला होता. त्याची अंमलबजावणीसुद्धा केलेली होती. त्याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचं काम, सर्वांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार त्या ठिकाणी केलेले होते शिक्षणासंबंधी, तेच विचार त्या ठिकाणी राजश्री शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये त्या ठिकाणी काढलेलं होतं. सर्वांना शिक्षण सक्तीच्या आणि मोफत. सर्वांना महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आधारित समाजरचना राजश्री शाहू महाराजांना निर्माण करायचा होता. यासाठी त्यांनी अनेक प्रकारच्या शाळा बांधल्या. शाळेतील राहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वसतिगृह बांधले, तसेच महाविद्यालये बांधले. अशा अनेक समाजातील प्रत्येक माणूस, संस्थानिकामधील प्रत्येक माणूस आणि व्यक्ती आणि शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचं दिसतं. यासाठी त्यांनी समाजातील सर्वांना शिक्षण सक्तीचे आणि मोफत त्यांनी केल्याचं आपल्याला दिसून येतो. संस्थानात अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी व्यवसाय करण्याचा कायदा त्यांनी केलेला होता. तसेच स्त्रिया विधवा पुनर्विवाहाला त्यांनी पाठिंबा दिला. त्याच्यानंतर बालविवाहाला त्या ठिकाणी विरोध केला. समाजातील त्या ठिकाणी ते कलाप्रेमी होते, क्रीडाप्रेमी होते. यासाठी त्या ठिकाणी त्यांनी कलाप्रेमी आणि क्रीडाप्रेमी जे काही त्या ठिकाणी लोक होते, त्यांच्या कार्याला उत्तेजन दिलेलं होतं. तसेच ब्राह्मणोत्तर चळवळीचे त्यांनी नेतृत्व केले. राजश्री शाहू महाराज हे कोल्हापूरच्या संस्थानाचे प्रमुख होते. त्यांनी आपल्या संस्थानिकामध्ये जातीभेदाची भावना नष्ट केली. त्याच्यानंतर विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता दिली. तसेच मल्लप्रेमींना, क्रीडाप्रेमींना तर मैदान उपलब्ध करून दिले. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जातीभेदीची जो कायदा आहे तो कायदा केला. व्यवसाय बेदीचा कायदा केला. जातीच्या आधारावर व्यवसायाची जी रचना होती त्यावर त्यांनी कायदा केला. शाहू महाराज राजश्री शाहू महाराज हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. राजश्री शाहू महाराज हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यामुळे त्यांनी समाजातील त्या ठिकाणी सर्व घटकांचा अभ्यास करून समाजाला त्या ठिकाणी आधुनिक बनवण्यासाठी निश्चित मोठी पावले उचलल्याचं आपल्याला दिसून येत आहे. अशा प्रकारे आज आपण 5व्या खंडातील शेवटचा
शेवटचा मुद्दा आपला संपलेला आहे. 5.5मध्ये आपण 2च मुद्दे बघितलेले होते. एक राजश्री शाहू महाराज, दुसरे म्हणजे बडोदा संस्थानाचे महाराजा सयाजीराव गायकवाड. एकूण या 5व्या प्रकरणामध्ये 5 मुद्दे होते. त्या 5ही मुद्द्यांची माहिती आपण व्यवस्थितपणे घेतलेली आहे. कोणाला जर समजलेलं नसेल तर त्यांनी माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप नंबरवर विचारू शकता. तसेच काही शंका वगैरे असल्यास तर त्यांनी मला फोन करून सुद्धा विचारू शकता. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला यावर्षी त्या ठिकाणी 80 मार्काची लेखी परीक्षा बोर्डाची द्यायची आहे. तसेच 20 मार्काची त्या ठिकाणी इंटरनल परीक्षा असते. त्यासाठी प्रकल्प असतो, ते कॉलेज चालू झाल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे. 1 नोव्हेंबरपासून आपले कॉलेज सुरू होतील असे आपले माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं होतं. म्हणजे अजून 2 महिने आपल्याला असंच ऑनलाईन आणि इंटरनेटद्वारे अभ्यास करायचा आहे. तसेच 80 मार्काचा जो बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे, त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मी तुम्हाला या अगोदरसुद्धा पाठवलेलं आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकेनुसार आपल्याला अभ्यास करता येईल का, कुठला प्रश्न त्या ठिकाणी कसा लिहायचा, किती मार्काचा आहे, यासंबंधी आपण 1 तासाला विवेचन करणार आहोत. तसेच आपली परीक्षा यावर्षी त्या ठिकाणी दरवर्षी फेब्रुवारीमध्येच होत असते. आपण फेब्रुवारीमध्येच परीक्षा होणार या दृष्टिकोनातून अभ्यास करायला काही हरकत नाही. जवळजवळ आपले त्या ठिकाणी अजून 6 महिने उरलेले आहेत. हा 8वा महिना पूर्णपणे आज संपत आहे. तर हे 4 महिने आणि उरलेले एक 1.5 महिने असे 5.5 महिने आपल्या 12वी बोर्डाच्या अभ्यासाला अजून आहे. परीक्षेला त्या ठिकाणी एवढाच अवधी आहे. त्यामुळे सर्वांनी अभ्यासाला सुरुवात करावी. आपलासुद्धा जवळजवळ ऑनलाईनच्या माध्यमातून निम्मा अभ्यासक्रम संपलेला आहे. हा पाठ संपल्यानंतर सर्वांनी आपल्या वहीमध्ये पाठाखाली जे स्वाध्याय आहे ते स्वाध्याय लिहून काढावे. स्वाध्यायातील प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला PDF द्वारे अगोदरच पाठवलेलं होतं. 1 ते 5चे PDF मी सर्वांना पाठवलेलं आहे. ज्यांना त्या ठिकाणी आणखीन गरज असेल कुठल्या प्रकरणाचे PDF तर त्यांनी मला व्हॉट्सअप करावे, म्हणजे मी त्यांना ते PDF पाठवून देईन. धन्यवाद.